अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. येत्या 17 मेला 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू होणार आहे आणि सोमवार 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. या अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णू पूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणं अत्यंत फलदायी असतं. आता जाणून घेऊया अधिक मासात करावयाची व्रते. या महिन्यात दिवसातून एक वेळ जेवण करावे आणि जेवताना उठू नये. 2. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. 3. हा महिना त्यागाचा महिना मानला जातो म्हणून त्यागाला खूप महत्त्व आहे. 4. या महिन्यात रोज विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. ह्यामुळे आपल्याकडून कळत नकळत घडलेली कित्येक जन्मांची पापे नष्ट होतात. 5. या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थाचा त्याग करावा, उदाहरणार्थ एखादं फळ किंवा चहा इत्यादी. 6. या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि तुपाचा दिवा दान करावा. 7. अधिक मासात होम हवन केल्यास त्याचे फळ अनंत पटीत मिळतात. 8. महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. 9. या महिन्यात पुरणाचे दिंडे म्हणजेच धोंडे करून नातेवाईकांना भोजन देतात. या दिंड्यांना धोंडे असे देखील म्हणतात म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात. 9. 10. अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापन करावे. 11. उद्यापन करण्यासाठी देवाला पुरणाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला भोजन आणि दान दक्षिणा द्यावी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दक्षिणेसह शिधा द्यावा. अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करणारा अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, नामजप, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अवश्य करावा. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचं आहे, ताटामध्ये जेवण करायचं नाही. हा देखील नियम पाळू शकता. हे सर्व करणे प्रत्येकाला शक्य असेल त्याने नक्कीच करावे. पण ज्याला अखंड तुपाचा दिवा लावणे किंवा इत्यादी सेवा नाही करता आल्या तरी रोज मनापासून नामस्मरण केले तरी चालेल. फक्त मनात भाव असला पाहिजे, हेच महत्त्वाचे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.